पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। काय पाहते मी? रेणुकाताई आणि किचन मध्ये? अगं आशा, आज मी माझ्या हाताने या भाज्या चिरल्यात। आई, अगं आई लवकर ये ना, हे बघ मी काय केलंय। काय झालं? ओरडतेस कशाला? खरंच तू भाज्या चिरलेस? माझा ना विश्वासच बसत नाहीये। होय मोठी आई, हे मुक्ताताईचीच कमाल आहे बघा। हा म्हणजे मी पण रेणुकाताईला शिकवलं असतं, पर कसं आहे ना की माझ्या हाताने शिकायला रेणुकाताईला चाललं नसतं, आणि जरी चाललं असतं ना तरी माझ्याकडे कुठे येळ आहे बघा, म्हणजे माझ्या डोक्यावर एवढा। अगो हो हो आशा, हळूच जरा आणि श्वास घे बोलताना मध्ये। रेणुका, मला सांगताही येत नाही की मला किती आनंद झालाय। भाजी चिरून तर झालीये, पण फोडणीच टाकायची बाकी आहे, माहितीये ना? अरे वा, रेणुकानं सुरुवात केलेली दिसते। हो मग, हे बघा भाज्या तिनेच चिरल्यात। बापरे, रेणुका तू चिरलेस? नाही म्हणजे ते वेदचे आई वडील आले होते तेव्हा भाकऱ्या थापल्यास तसा प्रकार नाहीये ना? अजिबात नाही। त्यांना वेद भाऊंच्या घरच्यांसमोर अभिमानानं हे सगळं करून दाखवायचे, आणि त्यांनी ठरवलंय आता अजिबात खोटं बोलणार नाही। एवढे दिवस आपण रेणुका त्याला वेद जिजूंबरोबर पार्टीला जाताना बघायचो, आता डायरेक्ट किचन मध्ये। कसं वाटतंय ना? सॉरी अगं, तसं नव्हतं म्हणायचं मला। किती छान काम करतेस असं म्हणायचं होतं मला। छान सांभाळलंस। मुक्ता, हे सगळं तुझ्यामुळे झालंय। तू म्हणतेस ना ते अगदी बरोबर आहे, प्रेमाने सगळं जग जिंकता येतं। रेणुका, आता अशीच राहा, तुमच्या दोघींमधलं नातं असंच बहरू दे, फुलू दे, आणि मुक्ताबद्दल मनात कुठली अडी ठेवू नको, कुठला राग पण नको। हा बोला विश्वासराव। हा नमस्कार रावसाहेब। काय झालं, आम्ही त्या दिवशी आलो होतो ना तुमच्याकडे, तेव्हा रेणुकाशी काही गोष्टी बोलायच्या राहिल्यात। जरा रेणुकाला फोन देता का? का हो, काय अजून काही प्रश्न विचारायचे राहिलेत की काय? नाही नाही नाही, तसं काही नाहीये। माझी बहीण आहे ना, तिच्या काही आवडी निवडी आहेत, त्या रेणुकाला सांगायच्या होत्या। आहे ना रेणुका? देतो देतो, हा आहे। विश्वासरावांचा फोन आहे, सासरे बुवांचा, त्यांना काहीतरी विचारायचंय। बोल बोल। काय म्हणते? अरे देवा, माझ्या हव्याकातील गोष्टी असतील तर बरं होईल। हा बोला ना। अगं काय, आमची बहीण आहे, म्हणजे तुझी होणारी आत्ते सासू, ती सुद्धा आमच्यासारखी खाण्याची शौकीन आहे। ते सांगायला फोन केला होता। अच्छा, वा, चांगलंय चांगलंय। तिची एक खास आवड आहे, ती मात्र तुला जपावी लागेल। पान। पान? अगं साधं पान ग, म्हणजे पान, कात, चुना, बडीशोप, त्याच्यानंतर तो गुंजपाला। अगं असं पान जर का तू तिला बनवून दिलंस ना, तर ती तुझे इतके लाड करेल ना, बघच तू। हो अच्छा अच्छा, आत्ते सासूंना पान खायला आवडतं, तर मी पान बनवायला शिकले तर त्या खुश होतील असं म्हणताय। आता पान शिकायला मला टपरीवरच जावं लागतंय। काय तू रेणुका? अगं किती बोळी आहेस तू। अगं पान तयार करायला शिकलं की झालं, त्यासाठी टपरीवर जायची काय गरज आहे? उद्देश हा की तू तिला पान तयार करून खायला घातलं की ती खुश। असं आहे का? बरं बरं ठीक आहे, मला द्या, मी बोलते। बोला। हॅलो रेणुका, मी बोलतीये। हा बोला ना। अगं प्रत्येक वेळी तुला पान बनवून द्यायला नाही सांगणार, पण आलेलं बरं। हा हा बरोबर। तुझ्या आत्या सासूबाईंना भजन कीर्तन फार आवडतं, तुला अगदी शेजारी बसवून म्हणायला लावतील,
तुला येतच असेल. हो येतं ना, सगळं येतं. गुणाची आहे ग सून माझी. आणि आपण उद्याच साखरपुडा करतोय. उद्या? अगं हो, अगं त्याचं काय, मी तुझ्याशी कुठे बोलतीये. आईला फोन दे बरं तुझ्या. हो हो आहे ना, एक मिनिट. हे घे आई. का बोलत असेल? हॅलो, हा बोला वीणबाई. अहो आमचं आत्ताच बोलणं झालं. म्हटलं साखरपुड्या उद्याच करून घेऊयात का? उद्या लगेच? अहो काय आहे ना, वेदच्या आत्या आहे ना, त्या अमेरिकेत असतात. त्या म्हणाल्या लवकर साखरपुड्या उरकून घ्या, म्हणजे लवकर लग्न होईल आणि त्यांना सुनबाईं बरोबर जास्त वेळ घालवता येईल. ओ, आणि कसं आहे, कमी पाहुण्यात करायचं ठरलंय ना, मग आपली 2 कुटुंब असली म्हणजे झालं. मग ठीक आहे, काही हरकत नाही. आम्ही लागतो ना तयारीला. मग जास्त काही फाफट पसारा न करता थोडक्यात उरकून घेऊया आणि जी काही हौस करायची आहे ना ती लग्नात करूया. हो तेही आहे. ठेवते हा आता फोन. सगळी तयारी करायची आता. उद्यावर आलाय साखरपुडा. बर, उद्याच्या उद्याच साखरपुडा करूया म्हणतात त्या. साखरपुडा? एवढ्या लवकर? एवढ्या घाईत साखरपुडा नाही करायचा. हो तेच. भाऊ काका म्हणत होते ना, तेच बरोबर होतं. ती माणसं डेंजर आहेत खूप. आताशी भाज्या चिरायला शिकले नाहीये तर आता पान बनवायची ऑर्डर. आणि आता काय तर त्यांना खुश करण्यासाठी काय ते भजन आणि कीर्तन पण करत बसायचं मी. अगं त्यांना तसं सांग. त्यांना म्हणावं, मी जर भजन गायले तर स्वतः देव खाली येऊन माझं पाय धरल. आणि साल्सा आणि हिपहॉप करणारी रेणुका दीदी भजन करायला लागली तर कशी दिसेल? आय कॅन्ट इमॅजिन. काय काय म्हणाली ती? हिपहॉप काय? हो दादा, हिपहॉप नाही, हिपहॉप आहे. वेस्टर्न डान्सचा प्रकार आहे तो. पण आता त्याचा काय फायदा? अरे बापरे, हा डान्स पण तुला येतो? हो पण आता माहित असून तरी काय फायदा? ते देशमुख कुटुंब आता मला कशा वेगवेगळ्या प्रकारे नाचवते ते बघतायत ना. रेणुका, पण माझी खात्री आहे, मुक्ताने जसं तिच्या सासरच्या मंडळींचं मन जिंकलं ना, तसं तू देशमुख मंडळींचं मन जिंकशीलच. मोठी आई, मी अजून सगळ्यांचं कुठं मन जिंकलंय. अंबिका आत्या, छोटी आई, कदाचित रेणुकाताईंचं सुद्धा नसन जिंकलं. इथेच आहे ना ती, तीच सांगेल तिला काय वाटतं ते. बोल ना. तुला अजूनही आवडत नाही का मुक्ता? हो, अजूनही मी मुक्ताचा तिरस्कार करते. माझ्यासाठी जगातली ही सगळ्यात न आवडणारी व्यक्ती आहे. मला तू नाही आवडत मुक्ता. मुक्ता, रेणुका काहीही बोलत असली ना तरी तिचं मन वेगळंच सांगतंय. मला वाचता येतं तिचं मन. वय, रेणुकाच्या मनात तुझ्याविषयी प्रेम आहे, पण ते तिला बोलून दाखवायचं नाही. मुक्ता, मुक्ता, नाराज नको हो. अगं अगं तुला माहिती नाहीये की तू काय केलंयस, आणि याची जाणीव रेणुकाला आहे. करा करा, मुक्ताचं खूप कौतुक करा. मी आणि आर्या सुद्धा मुक्ताचं खूप कौतुक करणार आहोत. आणि साधं सुद्धा कौतुक नाही, हा भयंकर कौतुक करणार आहोत. जसं मुक्ता आणि दादा एकत्र झाले आहेत ना, तसं आता आर्या आणि मी सुद्धा एकत्र झालोय. आणि आता आमच्या एकीचं बळ कसं तुमच्या छातीत कळ उठवतंय ना, ते बघा. थांब मुक्ता, तुझं पाऊल माझ्या तळहातावर ठेव. मला त्यावर कुंकू लावायचं आणि मगच तू आपल्या खोलीत ये. अहो हे कशाला? हे बघ मुक्ता, अगं रेणुकाचं लग्न तर होणारच होतं, आणि ती घर सांभाळेल, संसार करेल, असं कधीच कोणाला वाटलं नव्हतं. अगं इतकी अशक्य गोष्ट तू शक्य करून दाखवलीस.
तुझ्या पावलात वेगळंच सामर्थ्य. जसे तू तुझ्या हाताचे ठसे ह्या घराच्या भिंतीवर उमटवलेस ना, तसेच तुझ्या पावलाचे ठसे या घरातल्या प्रत्येक माणसाच्या काळजावर सुद्धा उमटवलेस. तुझ्या पावलाच्या खुणा माझ्या तळहातावर म्हणजेच माझ्या भाग्यावर उमटव. मुक्ता, मला तुझा खूप अभिमान वाटतो ग. आय रिअली प्राऊड ऑफ यू. आणि मला गर्व आहे, मी तुझा नवरा आहे. तिचा पाय स्वतःच्या हातात ठेवून घेतोय. आईचे पाय तरी चेपलेत का कधी? आई अगं असं कसं म्हणतेस तू? आणि हे सगळं मी तुझ्यासाठी कसं करू? बरोबर ना, मी माझ्या बायकोसाठी करतो, मग दादांनी तुझ्यासाठी करायला हवं ना. हे आई खरं सांगा मला, दादांनी तुझ्यासाठी असं कधीच केलं नाहीये का? दादा तुझे आणि रोमॅन्टिक. अरे प्रेमाने एखादा शब्द बोलले ना तरी दम देतात असं वाटतं मला. ए आई काही ह्या काही तू उगाच ना माझ्या दादांना नावं नको ठेवू. अरे मला माहिती आहे दादा रोमॅन्टिक असणार आहेत. कसं असतं ना की काही पुरुष फॅमिली समोर दाखवत नाहीत ते किती रोमॅन्टिक आहेत, पण एकांतात गेले की ए फार बोलतोस तू सारा. हा नाही म्हणजे आई म्हणजे हे बघ, मला असं म्हणायचंय की म्हणजे तुम्ही दोघच असताना ते रोमॅन्टिक होत असतील ना. तू विचार करून बघ, तुझे दादा आणि रोमॅन्टिक कसे वाटत असतील. वैजंती, माझं तुझ्यावर प्रेम आहे. मला आवडतेस तू. बस माझं बोलून झालंय. मुक्ता आणखीन दुसरं एखादं वाक्य. काय झालं? हा अहो ते दादा, मागच्या वेळेला तू अशीच माझी नक्कल केली होतीस, तेव्हा म्हणाली चुकून केली. आज पुन्हा काय कारण काय माझी नक्कल करण्याचं? मला काय मला काय का केलीस नक्कल? मी येते. थांब, प्रश्नाचं उत्तर हवंय मला. अशी पळून जाऊन कशी चालेल? नाही, मला माफ करा. मी 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 परत नाही करणार. माझी चूक झाली. परत करणार नाहीस? परत जर करणार नाहीस तर मग मला माझी नक्कल पूर्ण कशी बघायला मिळेल? माझी जी काही तू नक्कल करतेस ती पूर्णपणे माझी नक्कल मला कशी बघायला मिळणार जर तू परत करणार नाहीस असं ठरवलंस तर? चल होऊन जाऊ दे, दाखव मला करून. ते म्हणतात तर कर ना. नाही नाही नको. करून दाखव. आज्ञा आहे माझी, विनंती करत नाहीये. सुरू. नीट, पूर्ण आत्मविश्वासाने, न हसता. वैजंती, माझं तुझ्यावर प्रेम आहे. मला आवडतेस तू. माझं बोलून झालंय. प्रॅक्टिस थोडी वाढवायला लागेल. माझा आवाज कसा आहे वैजयंती? है ना? तुझा आवाज थोडा पातळ आहे. प्रॅक्टिस केलीस तर छान जमेल तुला. आणि मला दाखव एकदा पूर्ण करून व्यवस्थित. दादा तुझ्या मातोश्रींच्या पायामध्ये एकदा मी पैंजण घातली होती आणि कपाळावर कुंकू लावलं होतं. अहो ए आई, मी म्हटलं होतं ना. काही काय बोलताय मुलांसमोर? अरे ठीक आहे, बाकीचं काही सांगत नाही. बरं वैजयंती, तुझ्याकडे माझं काम आहे, ये जरा. हो. घरामधलं वातावरण सगळं तुला हवं तसं झालेलं आहे आणि ते तसंच ठेवण्याची जबाबदारी तुझ्यावर आहे. तुझ्यावर का? कारण आहे त्याला. तू पुन्हा जर संबळ वाजवायला घेतलीस किंवा संगीताला नृत्याला जवळ करायचा प्रयत्न केलास
आणि हे जर माझ्या कानावर आलं तर आता जसा दादा घरात वागतोय तो तसा राहणार नाही. परत पूर्वीसारखं वातावरण बिघडून जाईल. तेव्हा हे आनंदी वातावरण टिकवण्याचं काम, ही जबाबदारी फक्त तुझ्यावर आहे. आणि माझी नक्कल प्रॅक्टिस मला करून दाखव वैजयंती. मोठी आई, ऐकलं ना ते काय म्हणाले? एकतर स्पर्धेत भाग घेऊन बसल्याशिवाय पुढच्या फेरीत पण गेली. स्वार्थीपणा हा घराचा आनंद संपवणार. मुक्ता, असा का विचार करतेस तू? तू संबळ वाजवलास तर ह्या घरातला आनंद निघून जाईल हे म्हणणंच मुळात चुकीचं आहे. तुझी स्वप्न आहेत ती जगायची की नाही जगायची हे तुझ्या व्यतिरिक्त दुसरं कोणी कसं काय ठरवू शकतं? मुक्ता, आता भास, वास्तवात जगायला शिक. हे बलिदान, त्याग आता पुरे झालं. ह्यांच्या म्हणण्यानुसार घरातला आनंद निघून जात असेल तर ते एकटे या घरात राहत नाहीत, आम्ही सुद्धा राहतो. आणि आमचा आनंद तू संबळ वाजवण्यातच आहे. मुक्ता, आणि हे म्हणतायत तसे या स्पर्धेतनं माघार घ्यायचा विचार सुद्धा तू करायचा नाहीयेस. आणि जर तू स्पर्धेतनं माघार घेतलीस तर माझ्या इतकं वाईट कोणी नसेल. फक्त आम्हाला सगळ्यांना खूप आनंदाचे क्षण देणार आहेस तो, त्याचं आमच्याकडनं हिरावून नको घेऊ. अगं, आम्हा सगळ्यांची आशा आहेस तू मुक्ता. मुक्ता, हे बघ, तुला जे वाटतंय ना ते माझ्याशी क्लिअर बोल प्लीज. यार, डिस्टर्ब नको होऊस. दादांना वाटतंय की मी संबळ सोडून फक्त घराची काळजी घ्यावी. मोठी आईंना वाटते मी माझी आवड जपायला पाहिजे. याचा ताळमेळ कसा बसवावा काहीच कळेना. अगं, सोपं आहे. तुला कोणाकडे तरी दुर्लक्ष करावं लागेल आणि तुलाच ठरवायचं की तुला दादांचा अहंकार जपायचा आहे की आमचा विश्वास. हे बघ, स्पर्धेत संबळ वाजवायचा की नाही पूर्णपणे तुझा डिसिजन असणार. अगं, पण उद्याचा साखरपुडा मात्र दणक्यात वाजला पाहिजे, कारण तुझ्याच टीम मधल्या माणसानं तुझ्यावर जबाबदारी टाकली आहे. काय भय वहिनी, हा हार बघा, रेणुकासाठी केलाय. सुरेख आहे. नुसता सुरेख नाही, वजनदार पण आहे. हो हो, आहे आहे. अजून थोडा जरा पाहिजे होता पण. आणि हो, हा नवीन हार आहे. आणि घरचे वेगळे दागिने तिच्यासाठी आहेत अजून. हा फार सुरेख झालाय. आम्ही तुमच्या मुलीच्या अंगावर इतके दागिने घालू की तिला न सांगता वाकावं लागेल. पण खरं सांगू का विश्वासराव, आमच्या रेणुकाला सोन्या नाण्याचा फारसा सोस नाहीये. त्यामुळे दागिने न घालताही ती थोरा मोठ्यांसमोर वाकून नम्रच असते. वा वा वा, अहो अशीच तर सून हवी होती आम्हाला. काय वेद. हा, नाही, धन्यवाद म्हटलं. एक प्रश्न आला होता मनात, विचारा तर चालेल ना? हा, विचारा की. नाही म्हणजे रेणुकाला फक्त घरच सांभाळायला लागणार आहे की तिने नोकरी व्यवसाय काही केलं तर चालणार आहे? अहो, घरची एवढी इस्टेट आहे, काय गरज काय नोकरी करायची? हो, पण आजकालच्या मुली आहेत ना त्यांना स्वतःच्या पायावर उभं राहायचं असतं, स्वतःचं नाव निर्माण करायचं असतं, म्हणून म्हटलं. अहो, स्त्रीची ओळख पुरुषाच्या नावाशिवाय अर्धवट आहे. आडनाव वगैरे सगळं नाव कमवायला असतं. हे
नाव कमवणं वगैरे सगळं बोलायला ठीक आहे, आजकालच्या जगात काय उपयोग आहे का त्याचा? आमच्या घरातले नियम तुमच्या घरातल्या सारखेच आहेत, अगदी साधे सुधे. म्हणजे घरातल्या पुरुषांनी बाहेर पैसे कमवावे आणि घरातल्या बायकांनी घरात राहून घर सांभाळायचं. बाई नोकरी व्यवसायासाठी घराच्या बाहेर पडली की घराची घडी विस्कटलीच म्हणून समजा. बरोबर, अगदी बरोबर. आता नोकरीसाठी घराबाहेर पडणाऱ्या नवरा बायकोचे हाल बघत नाही का आपण? हा, ना घराकडे लक्ष ना पोराबाळांकडे लक्ष. काही लागलं तर मागं हॉटेलमधून. हे काय जगणं झालं का? नाही, बरोबर आहे तुमचं, पण जो तो आपल्या परिस्थितीनुसार ऍडजस्ट करतच असतो ना.